पीएमसी जी एक्झाम होती आणि त्या सेंटर बद्दल जो घोटाळा सध्या जोरदार चालू आहे याबद्दल एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित समजून घ्या की मला तुम्हाला काय सांगायचं आणि विशेष म्हणजे प्रशासनाकडून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याला पोहोचवायच्या आहेत यामधून मी थोडासा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. सर्वप्रथम प्रशासनाला माझी एक विनंती आहे की जे विद्यार्थी त्यांच्या घरापासून दूर पुणे, संभाजीनगर किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन अभ्यास करतायत, कुठेतरी परिस्थितीशी तडजोड करून तिथे आयुष्य घालवतायत, हे फक्त त्यांना मजा येते यासाठी नाही, त्यांना कुठेतरी त्यांचे ध्येय तिथे दिसतंय, कुठेतरी त्यांना तिथे त्यांचं यश प्राप्त करायचं आहे म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीशी झुंज देत विद्यार्थी अभ्यास करतोय. पुन्हा हे अभ्यास करत असताना शेवटी परीक्षा करावी, परीक्षेची तयारी करावी आणि परीक्षेला जावं यासाठी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत जर त्यांना स्ट्रगल करावं असेल तर कुठेतरी विद्यार्थ्यांच्या भावनांशी हा खेळ खेळला जातोय आणि हे थोडं महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी असलेलं खरंच दुर्दैव आहे. तर जेवढे काही प्रशासकीय अधिकारी असतील किंवा प्रशासन आहे या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, प्लीज विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या. विद्यार्थ्यांच्या मोठ्या मोठ्या मागण्या नाहीये तो, छोट्याशा मागण्या आहेत. त्यांना म्हणणं काय आहे की आमचं जे सेंटर आहे तिथून तुम्ही 300 किलोमीटर 400 किलोमीटर आम्हाला दूर देत आहात आणि एक्झाम सेंटर ठीक आहे, एक्स सेंटर मध्ये असलेला विद्यार्थी वाय कडे चाललाय, अरे वाय वाला सुद्धा एक्स कडे येतोय, म्हणजे इथे काही ताळमेळ आहे का नाही? एक्स टू वाय चाललाय, वाय टू एक्स येतोय, जो एक्स ठिकाणचा आहे त्याला एक्स द्या, जो वाय ठिकाणचा आहे त्याला वाय द्या. एक सिंपल त्यांची मागणी आहे. दुसरी मागणी त्यांची अशी आहे की जे काही एक्झाम सेंटर तुम्ही देत आहात ते एक्झाम सेंटर ब्लॅक लिस्टेड आहेत. त्या एक्झाम सेंटरवर अगोदर देखील घोटाळे झालेले आहेत. त्या एक्झाम सेंटरवर विद्यार्थ्यांना ज्यांनी पैसे भरून तिथे एंट्री केलेली आहे त्यांना तिथे उत्तर सांगण्यात आलेली आहे. त्या एक्झाम सेंटरचे गुगल्स रेटिंग हे तिथं ढळढळ दिसतंय. एक्झाम सेंटरचे ओनर सुद्धा ऍक्सेप्ट करतायत की आमच्याकडून ही चूक झालेली आहे, तरी देखील त्यांनाच आपण का निवडतोय? मग हा एका प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय नाहीये का? त्यांचे वर्षानुवर्ष असली ही मेहनत काहीतरी एका परीक्षेमध्ये पूर्णपणे त्याच्यावर पाणी फिरल्या चाललंय. कुठेतरी विद्यार्थ्यांवर हा अन्याय थांबला पाहिजे. सेकंड, आपल्या समोर चॅलेंजेस काय आहेत? विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त डिजिटल आयोन सेंटर जे काही असतील TCSचं आम्हाला तिथे पाहिजे आहे, ते सेंटर असू द्यात. आता इथे प्रश्न असा येतो विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल, जे काही TCS आयोन सेंटर आहे याची संख्या महाराष्ट्रात किती आहे? जेवढे आपण ऍप्लिकंट आहोत त्याच्याशी जर कम्पेअर करता एका दिवसामध्ये एक्झाम होणार नाही. मग TCS आयोन सेंटर मध्ये जर एका दिवसात होत नसतील तर प्रशासनाने मल्टिपल शिफ्ट मध्ये घेतल्या तरी चालतील आणि मल्टिपल डेज मध्ये घेतलं तरी चालेल. पुन्हा सेकंड चॅलेंज असं येत आहे, जसं जसे मल्टिपल डेज मध्ये एक्झाम घेतल्या जाईल तिथे शिफ्ट सेम लेवलची ठेवू शकत नाही आणि सेम लेवलची शिफ्ट न ठेवल्यामुळे तिथे नॉर्मलायझेशनचा इश्यू येणार. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे ज्याला कमी मार्क मिळालेत तो देखील जास्त मार्कांच्या लेवलला येतो, ज्याला जास्त तो कमी मध्ये पण येतो. हे एक नॉर्मलायझेशनचा IBPSचा पॅटर्न आहे. मग हा विद्यार्थ्यांना ऍक्सेप्ट नसेल किंवा काही विद्यार्थ्यांना याच्यावर आक्षेप देखील असेल, मग या दुविधा स्थितीमध्ये कशा आपल्याला ताळमेळ ठेवून मधला मार्ग काढता येईल यावर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि एक स्क्रीनशॉट्स मी तुमच्या समोर शेअर करतो. मी काही गोष्टी पाहिल्यात मित्रांनो, खरंच थोडस मला देखील वाईट वाटलं यार. या कमेंट्स मी पाहिल्या. इथे बघा तुम्ही, एक विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, तिच्या जे काही हजबंड आहेत त्यांची रिक्वेस्ट, माझ्या पत्नीला एक नवजात बाळ आहे, ती पुण्यात राहते आणि तिला नाशिक केंद्राची परीक्षा सकाळी 8 वाजता मिळाली. खरोखर निराश निराश निराश. आणि पुढे म्हटलंय या दरम्यान बाळाची काळजी कशी करावी. तर प्रशासन यासाठी तुम्ही काय उत्तर द्याल? यांच्या भावना कोण समजून घेईल? एकदा याचा देखील विचार करावा. पुढे मी जे काही ऑब्झर्व केलं, ज्या काही कमेंट्स मी पाहिल्या, एकाने सांगितलं माझं एक्झाम सेंटर 300 किलोमीटरला आहे आणि मी इथे टाइमवर नाही पोहोचू शकत. काय झालंय? गेली या विद्यार्थ्याची एक्झाम. नेक्स्ट, संभाजीनगर टू लातूर एक्झाम सेंटर आलंय सर आणि ते पण प्रायव्हेट एका पत्र्याचे सेंटर आहे. म्हणजे काय बोलावं आहे? पुढे सेम सर CSN टू लातूर एक्झाम आहे. ओके, यानंतर पुढे काय देण्यात आलं बघा. विद्यार्थ्यांच्या कमेंट्स बघा, एकदा समजून घ्या प्लीज. एकाने सांगितलं सर 700 किलोमीटर दूर आहे माझा पेपर. आता पाकिस्तानच्या बॉर्डरवर ठेवा की मजा येईल.
कमीत कमी एक्झाम नाही झालं तर युद्ध तरी करता येईल आम्हाला. यानंतर सांगितलंय आधीच सेंटर 100 किलोमीटर होता, आता 400 किलोमीटर आलंय. चाललंय काय, काय खेळतात. तर ह्या गोष्टी प्लीज होऊ देऊ नका. काहीतरी याचा सुवर्ण मध्य काढावा. आणि विद्यार्थ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, जे काही आपण आंदोलन वगैरे करतोय, आंदोलन थोडंसं आपण व्यवस्थित पद्धतीनं करावं. कुठे गालबोट लागणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही, केसेस आपल्यावर होणार नाहीत. आपल्याला जायचंय कायद्याच्या मार्गाने जायचंय. इथे आपल्याला कोणत्याच इलिगल मार्ग किंवा कोणत्याच प्रकारे आपल्याला कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जायचं नाहीये. मग यासाठी काय करायचं आहे, यासाठी एक ईमेलचा एक फॉर्मॅट आहे. हा जो काही ईमेलचा फॉर्मॅट आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकतोय. तसंच महाराष्ट्रातील जेवढेही क्लासेस असतील, जेवढे काही शिक्षक वृंद असतील, त्यांना देखील माझी विनंती असेल, हा फॉर्मॅट सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवूया. आणि या फॉर्मॅट मार्फत सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करा, जास्तीत जास्त मेल तुम्ही प्रशासनाला करावं. आणि तुम्हाला पत्राच्या द्वारे असेल, मेलच्या द्वारे असेल, आता पत्र करणं एवढा वेळ नाहीये, परंतु मेलच्या द्वारे जास्तीत जास्त डिपार्टमेंट जेवढ्या तुम्हाला मेल करता येईल त्याची मी लिस्ट तुम्हाला देणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तिथून तुम्ही मेलचा फॉर्मॅट फक्त क्लिक करून तिथे सेंड करायचा आहे, जेणेकरून कमीत कमी प्रशासन याची दखल तरी घेईल. तर पुन्हा विनंती करेल, बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिमिट थोडीशी क्रॉस करून बोलल्या जात आहे. तर असं नका व्हायला की कुठेतरी आपल्याला अडचणीत येतील अशा प्रकारचे शब्द वापरू नका. अशा प्रकारचे आंदोलन होऊ देऊ नका की जिथे कुठेतरी आपण अडचणीत येऊ. सगळं काही करायचं आहे, हक्कासाठी लढायचं आहे, परंतु मार्ग हा व्यवस्थित असला पाहिजे, मार्ग चुकीचा नको. अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्समध्ये सांगायला प्लीज विसरू नका. थँक्यू सो मच मित्रांनो. जय हिंद.